बडगुजर हे म्हणजे नाशिकची शिवसेना नाही, ते आमचे सहकारी आहे. एक लक्षात घ्या, ज्या क्षणी एखादी व्यक्ती काही निर्णय घेते त्यानंतर आम्ही बोलतो, या क्षणी ते शिवसेनेमध्ये आहे. मला त्याच्यावर बोलायचं नाही, मला बोलायचंच नाही. जो अलीकडे बॉम्ब टाकला होता की नाशिक मधून शिवसेना युबीटीतून अनेक गिरीश महाजन यांनी सामनातही तो उल्लेख केलेला आहे आणि वादग्रस्त हे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत किंवा शिंदे गटाचे लोक आहेत. त्यांचं एकच अजेंडा आहे, पक्ष फोडणं. ते आपापल्या मंत्रालयातली कामं करतायत का? गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन असं मंत्रालय आहे माझ्या माहितीप्रमाणे, बरोबर ना? ते सुद्धा मोठ्या मिनतवाऱ्या करून त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याची माझी माहिती आहे. त्यांना मंत्रिमंडळ घेण्यास केंद्रीय समितीचा विरोध होता, कारण यांच्या भ्रष्टाचाराची आणि इतर अशी प्रकरणं आहेत. गिरीश महाजनांच्या मंत्रालयामध्ये अभिषेक कौल नावाचा व्यक्ती कोण आहे? हा एक ठेकेदार आहे, बिल्डर आहे. तो गिरीश महाजनच्या कार्यालयात बसतो आणि त्याचा फोन आल्याशिवाय आपत्ती व्यवस्थापनाची कोणती फाईल गिरीश महाजन मंजूर करत नाहीत. हा अभिषेक कौल सगळे व्यवहार बाहेर करतो, त्याच्याकडे पैसे जमा करायचे. आपत्ती व्यवस्थापन हा सामान्य माणसाशी संबंधित खाता आहे, लक्षात घ्या. 350 फाईल गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामध्ये पडून आहेत, कारण त्या 350 फाईलचे व्यवहार व्हायचे आहेत. आणि सगळे व्यवहार मिस्टर फडणवीस, लक्षात घ्या मी काय सांगतोय ते, आणि सगळे व्यवहार हा अभिषेक कौल नावाचा ठेकेदार आणि बिल्डर जो नेमलेला आहे गिरीश महाजन यांनी, तो करतो आहे. माझ्याकडे फडणवीसांनी मागावं, मी द्यायला तयार आहे, पण मला माहिती आहे तुम्ही कारवाई करणार नाही. पण या राज्याला कळलं पाहिजे काय लायकीचे मंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी जे त्यांच्या भोवती साधू संतांचं महामंडळ जमा केलं आहे, त्यातले एक साधू संत गिरीश महाजन आहे. त्याला खरं म्हणजे काल ते कुंभ